आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला, याची कबर शौर्याचे प्रतीक म्हणून ठेवावी। राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही औरंगजेबाची कबर सोलापूर पासून 340 किलोमीटर अंतरावर अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी सोमवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। यावेळी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, वैभव रंपुरे आदी उपस्थित होते। एकच भूमिका आहे की परवा गुढीपाडव्याच्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी की जी तिथली जी कबर आहे औरंगजेबाची ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे। ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले, शिवाजी महाराज लढले, तर त्याला तिथं महाराष्ट्रातच गाडला गेला तो, म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे। मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे। जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली, काढून फेकली, तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे? आमचं हे म्हणणं आहे। आम्हाला कुणाला काही सांगायचं नाही। आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे, जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे। ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल करून मारलं, तो औरंगजेब इथंच गेला, इथंच त्याला गाडला गेला महाराष्ट्रात। त्याची ती खुलताबादला कबर आहे। म्हणून आम्ही असं बोर्ड लावलं आहे की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण समजायला पाहिजे की सोलापूरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे, आणि तिथं जे महाराजांचं जे प्रतीक आहे ते जे आपले 3 ताराराणी, राजाराम महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराजच्या विरोधात तो लढला, तो इथंच संपला आणि तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये। हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे। हे जे पुढच्या पिढीला दाखवायचं आहे, म्हणून आम्ही आतापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत। बॅनरचे इथून तामलवाडीपर्यंत आमचा सोलापूर विभाग येतो, इथून ओळ्याला बॅनर असणार आहे, ओळ्यातून पुढे तामलवाडीला सुद्धा बॅनर असणार आहे। हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे, त्याच्यावर राजसाहेबांनी पूर्ण इनाम दिला आहे। कबर हटवायची का? कबर ही आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवली पाहिजे। आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी बघतो, अफजल खानाची खबर आहे की शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं, आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे। की ती तर नक्की गोष्ट आहे। तेव्हा ही बी कबर जी आपल्याला येणाऱ्या पिढीला जी दाखवासाठी आपण ठेवलेली आहे, ही काढण्यात काहीच तथ्य नाही। जी कोणी पक्षातले कोणी बाकीचे कोणी ओरडत असतात कबर उखडून टाकली पाहिजे, हे केली पाहिजे, हे 10 फूट आहे, चूक आहे आणि करणं योग्य नाही। कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत? तर इथं या मातीत आपल्या महाराजात गाडलेला दाखवणार आहोत। जी पुस्तकात वाचतो आपण, जे आपल्या येणाऱ्या चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे, येणाऱ्या पिढीनं आपण हेच दाखवणार किंवा हा औरंगजेब मराठ्यांवर चाल करून आलेला शिवाजी महाराजांनंतरही शिवाजी महाराजांचा विचार मारू शकला नाही। शेवटी तो विचार मारायचा तर सोडाच, शेवटी महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला। ती आपण कबर दाखवण्यासाठी हे आपण आता हे फलक जे मागं लावलेले असे आपण इथं आमच्या सोलापूर आधीच प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत। आणि महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी जिथं खुलताबादला जातो रस्ता, तिथं आपण लावण्याचं आव्हान करणार आहोत। आणि सर्व पक्षांनी हा मुद्दा घेतला पाहिजे की औरंगजेबाची कबर ही राहिलीच पाहिजे, ती न काढता ही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवली पाहिजे। या मताचं तर आम्ही मराठा सेनेचे सर्वसमावेशक आहोत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।